नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लहान विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी 20 फूट खोल दरीवरील झाडाच्या फांदीवरून प्रवास करतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलखेडी गावाला पूलच नसल्यानं 400 ग्रामस्थांना झाडाच्या फांदीवरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं सर्वच नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अशातच शिक्षणासाठी 20 विद्यार्थी दररोज या झाडाच्या फांदीवरून तात्पुरत्या स्वरूपात बनवलेल्या पुलावरून जीवघेणा प्रवास करतात। असं जर असेल तर ही घटना अतिशय गंभीर आहे, परंतु याची माहिती घ्यावी लागेल। काय आहे नक्की, कुठल्या भागामध्ये आहे, कधीपासून आहे, का व्यवस्था नाही, तर निश्चितपणे या विषयावरती संबंधित अधिकारी तिथल्या लोकांशी बोलून यावर आम्हाला व्यवस्थित बोलता येईल। नंदुरबार जिल्ह्यातला एक महत्त्वाचा प्रश्न होता। जवळपास 400 वस्ती असलेली एक गाव आहे, तिथून 20 विद्यार्थी झाडाच्या फांदीवरून पूल म्हणून वापर करून 20 फूट जी खोल दरी आहे त्याच्यावरून प्रवास करतायत। 400 ग्रामस्थ प्रवास करतात। नाही, असं असेल निश्चित त्या बाबतीमध्ये माहिती घेऊ, दखल घेऊ। मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आणि त्या संदर्भामध्ये तात्काळ काय कारवाई करता येईल ती करतो। सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद देतो की हा प्रश्न तुम्ही शासनाच्या समोर आणलाय। मी स्वतः त्याचं तुमच्याकडून ब्रीफिंग घेऊन तात्काळ त्या मंत्री महोदयांशी चर्चा करेन आणि अशा पद्धतीची परिस्थिती जर असेल तर त्या विद्यार्थ्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासन त्यांच्या सोबत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।